काही माहिती या का तुम्ही झालेले आहे। आपण थोडे इतिहासाच्या पानं उलटून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की एका लढ्यासाठी एक एवढा मोठा लढा जो आपण उभारला त्याला आज 31 वर्ष झालेले आहे आणि या 31 वर्षामध्ये समाजामध्ये त्यामध्ये असे कोणते परिवर्तन झाले आहे की ज्याच्यामुळे असा इतिहास घडवला की त्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल की मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त त्या विद्यापीठाला मागितलं होतं। आम्ही काही आमच्यासाठी नोकऱ्यात आपण काय गमवलं तर 150 आम्ही अतिथी बोलवलेले आहेत। हे एक त्या काळातले मराठवाडा विद्यापीठाला नामांतराच्या चळवळीतले अत्यंत सक्रिय असे कार्यकर्ते आहेत। मोरेश्वर पांडुरंग बोरकर हे आमच्या बडनेऱ्यातील मूळ पंचशील नगर येथे राहणारे आहेत। नामांतर चळवळीमध्ये ते दलित मुक्ती सेनेचे शहर प्रमुख होते। त्यावेळी तो लढा नामांतरासाठी झाला होता, त्याचा फार मोठा सक्रिय सहभाग त्यांचा होता। सोबतच त्यांनी तरुणांना एकत्र करून सगळ्यांचा सहभाग या चळवळीत कसा करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते। तसेच ते पंचशील बुद्ध विहार निर्मितीत सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान आहे। त्यांची नेमणूक भुसावळ येथील MSCB मध्ये इंजिनियर म्हणून झाली होती आणि नुकतीच ते आपल्या सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते सेवानिवृत्त झालेले आहेत। तर म्हणून आणि आजच्या दिवशी आम्ही अशा अतिथींना बोलवतो की जे नामांतर चळवळीमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग आहे। आमचे बडनेऱ्यातील बरेचसे कार्यकर्ते सुद्धा या राऊत सर आहेत, नंतर बरेचसे असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी नामांतर चळवळीमध्ये सक्रिय सहभाग केला। तर असे आमच्यामध्ये उपस्थित आदरणीय बोरकर सर आहेत आणि मला ज्याप्रमाणे माहिती आहे की त्याप्रमाणे आदरणीय प्रकाशजी बोरकर हे बडनेऱ्याहून नामांतर चळवळीसाठी म्हणजे बडनेऱ्यातनं जर नामांतर चळवळीचा जर लढा आपण जर पाहिला तर त्याचा सक्रिय सहभाग, त्याचं नेतृत्व हे सगळं काही आदरणीय बोरकर सर यांनीच केलेलं आहे। तर त्यांचे सुद्धा मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इथेच थांबवतो आणि मी आम्हाला जीव देऊ, हे करू ते करू, पण हा व्यक्ती त्या काळामध्ये एक ग्रामीण व्यक्ती जर इतकं बलिदान करायला तयार असेल तर त्याच्या अंतःकरणात बाबासाहेबाबद्दल किती श्रद्धा असेल। याच ठिकाणी आपण जर पुढे गेलो तर दुसरा जो व्यक्ती आहे ते आहेत पोचीराम कांबळे। म्हणजे 7:30 वाजता मवाळेंना मारण्यात आलं, 6 वाजता आमचा दलित भाऊ पोचीराम कांबळे याला सुद्धा मारण्यात आलं। मी जेव्हा रात्री यांची कथा वाचत होतो तेव्हा मला झोप आली नाही
की एखाद्या व्यक्तीला पोचीराम कांबळेला त्याच्या पत्नीने हा वाचल्या पाहिजे म्हणून घरातून काढून दिलं. घरातून काढून दिलं तर तो त्याच्या मित्राकडे गेला. एक मुसलमान मित्र होता त्याच्याकडे गेला. पण तिथेही वातावरण खराब झालं होतं आणि ते वातावरण खराब झालं तर त्यांनी त्याला एक म्हणतो चाकू सारखं एक शस्त्र दिलं की बा तू तुझी रक्षा कर. तो तिथून निघाला. पुढे एका मुसलमानाच्या कडब्यामध्ये तो जाऊन लपला. पण तिथेही लोक आले आणि त्या कडब्यातून जेव्हा बाहेर पडला आणि धावत धावत पुढे गेला आणि त्यांनी पाहिलं की एका बेशरमाचे झाडाचं जे असे झुडपं होते त्यामध्ये जाऊन तो लपला. पण सकाळपर्यंत काही महिला प्रातविधीला त्या साईडला आल्या तर हा बिचारा बा आपण तिथे राहायला नाही पाहिजे म्हणून तो निघाला. तर आणि त्यांनी मग गावकरी सगळे जमा झाले. याच्या हातामध्ये तो चाकू पाहून सगळे घाबरले. तिथेही कमीत कमी 1-1.5 हजाराचा जमाव होता. पण त्या म्हणजे त्याच्याजवळ यायला कोणी तयार नव्हतं. तर त्याला जबरदस्ती त्याच्या हातातला जो जांबिया म्हणतात त्याला, मला आता आठवलं नाव, जांबिया होता त्याच्याकडे, तर तो फेकायला लावला. आणि तो फेकायला लावल्यानंतर मग त्या जमावाने त्याच्याच डोक्याचा फेटा काढून त्याच्या हात बांधले आणि त्याला 6 किलोमीटर पर्यंत पायी मारत नेलं त्याला. आणि ते मारत नेल्यानंतर तिथे त्याला म्हटलं की तू जय भीम म्हणू नको, आमची क्षमा माग. आपण म्हणतो ना की जय भीम म्हणाने लाज वाटते, पण तो माणूस शेवटपर्यंत एकच त्याचं वाक्य होतं, जय भीम, मी तुमची माफी मागणार नाही. मी माफी कशासाठी मागू? शेवटपर्यंत त्याला म्हटलं. आणि मग त्याला सगळ्यांनी मिळून मारलं आणि तिथे त्याला जिवंत जाळण्यात आलं. हा प्रसंग जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला झोप येणार नाही. एका माणसाला बाबासाहेबांचं नाव घेतो म्हणून जिवंत जाळण्यात आलेलं आहे. हा प्रसंग आठवल्यानंतर आपल्याला किती शुद्ध होतं. पण त्या व्यक्तीने ते झेललं. त्याच्या पत्नीला जेव्हा ही गोष्ट माहीत झाली, ते जेव्हा तिथे गेली, तिला एक हाड सुद्धा मिळालं नाही. इतकी दारुण परिस्थिती तिथे होती. हा इतिहास आहे गळ्याने. हा इतिहास आपल्याला माहीत असल्याच पाहिजे. आणि जर हा इतिहास माहीत नाही, आपल्यालाच माहीत नाही, तर आपल्या लेकराला कुठून सांगू आपण? कारण की तो काळ असा होता, परिस्थितीच एवढी भयावह झाली होती की ज्यानं मंजूर केलं ते सरकारलाच लागलं होतं भ्यायला. ज्या सरकारनं हे मंजूर केलं होतं ते सरकारच लागलं होतं भ्यायला. माझ्या बाबासाहेबांचं नाव विद्यापीठ द्यायला. म्हणजे ज्या सरकारनं ठरवलं होतं की हे नामांतरामध्ये बाबासाहेबांचं नाव देऊ, ते सरकारच लागलं होतं भ्यायला. माझ्या बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायला. पण हे सरकार जरी भ्यायला लागलं होतं, पण हे सरकार जरी भ्यायला लागलं होतं तरी पण माझ्या बाबासाहेबांचा अनुयायी मागे सरणारा नव्हता. माझ्या बाबासाहेबांचा अनुयायी मागे सरणारा नव्हता. तो घाबरणारा नव्हता. अगदी मरणाच्या दारात असणाऱ्या पोचीराम कांबळेंनीही जय भीम म्हणायचं सोडलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तो जय भीम म्हणत राहिला आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला. तेव्हाच ते विद्यापीठाला नाव मिळालं. पोचीराम कांबळेनं जय भीम म्हणत दिल्या आपल्या जीवाचं दान. पोचीराम कांबळेनं जय भीम म्हणत दिले आपल्या जीवाचं दान. आणि बाबासाहेबांचं नाव आज वाढवतोय त्या विद्यापीठाची शान. आणि त्याला संबंध